नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी मिशन स्कॉलरशिप परीक्षा 4थी गणित या सत्रामध्ये 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत. मूळ संख्या ज्या आहेत, एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 5 ही मूळ संख्या आहे. 5 या संख्येला 1 आणि 5 याशिवाय कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. त्याच पद्धतीने 7 या संख्येला सुद्धा 1 ने भाग जातो. 1 7 7 आणि 7 1 7, 1 आणि तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. जर आपण 6 संख्या घेतली, 6ला 6 भाग जातोच. 6 1 6, 1 न पण भाग जातो. 1 गुणिले 6 1 6 6, 2 न पण जातो. 2 त्रिक 6, 3 न पण जातो. 3 दुनी 6, म्हणजे 1 आणि ती संख्या याशिवाय 2 आणि 3 न भाग जातो, म्हणून 6 ही मूळ संख्या नाही. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्याही नाही. म्हणून 1 सोडून पुढं 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे. 13ला 13नंच भाग जातो आणि 1 भाग जातो. ओके. त्यानंतर 17 आहे, त्यानंतर 19 आहे, त्यानंतर 23 आहे, त्यानंतर 29 आहे, त्यानंतर 31 आहे, त्यानंतर 37 आहे, त्यानंतर 41 आहे, त्यानंतर 43 आहे, त्यानंतर 47 आहे. म्हणजे या 50 पर्यंतच्या संख्या झाल्या मूळ संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 संख्या. ओके. त्यानंतर 47 नंतर 53 आहे. 53ला 53 शिवाय आणि 1 शिवाय कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. त्यानंतर 59 आहे, त्यानंतर 61 आहे, त्यानंतर 62 नाही, 63 64 65 66 या सगळ्यांना भाग जातो इतर संख्येनं. 67 आहे, 71 आहे, त्यानंतर 73 आहे, त्यानंतर 79 आहे, त्यानंतर 83 आहे, 89 आहे, 97 आहे. ओके. या ठिकाणी 1 ते 10 मधल्या ज्या संख्या आहेत त्या 2 3 5 7 या 4 संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 मधल्या संख्या आहेत त्या 11 13 17 आणि 19 या 4, ह्या 4 आणि 4 4 8. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2 संख्या आहेत. त्यानंतर 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 या 2 संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41 43 आणि 47 या 3 संख्या आहेत. बरोबर. त्यानंतर 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 या संख्या आहेत. त्यानंतर 61 ते 70 61 आणि 67 या 2 संख्या आहेत. त्यानंतर 71 ते 80 या दरम्यान या 3 संख्या आहेत. 71 73 79. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 या 2 संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये एक संख्या आहे. एकूण 1 ते 100 मध्ये किती झालं? 1 ते 50 पर्यंत 15 बघितलं आपण. पहा, 1 ते 100 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 संख्या आहेत. ओके. 1 ते 100 पर्यंत. आता संयुक्त संख्या. या ठिकाणी संयुक्त संख्यामध्ये त्या संख्येला 1 आणि तीच संख्या आणि याशिवाय इतर संख्येनं भाग जातो. इतरही संख्येने निशेष भाग जातो. त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. आत्ताच आपण पाहिली. उदाहरणार्थ आपण 4 संख्या पाहिली. 4ला 1 न भाग जातोय, 4 न भाग जातोय. याशिवाय 2 ने भाग जातोय.
म्हणून या ठिकाणी 1 आणि 30 संख्या सोडून इतर दुसऱ्या कोणत्या तरी संख्येनं निशेष भाग जात असेल तर त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मग या ठिकाणी संयुक्त संख्या 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 9 पण आहेच की, 3 त्रिक 9, 9 एक 9, ओके, 12 आहे, 16 आहे, 14 आहे. या संख्या संयुक्त संख्या आहेत. आता 1 ते 100 मध्ये आपण मूळ संख्या किती पाहिल्या? मूळ संख्या 25 पाहिल्या, ओके. आणि 1 ही संख्या संयुक्त तसेच मूळ संख्याही नाही. 1 ही संख्या संयुक्त संख्या नाही तसेच मूळ संख्या नाही. मग 25 ने 1 26, 100 मधून या 26 संख्या गेल्या, 10 मधून इथं शून्यातनं 6 जात नाही, 10 मधून 6 गेले, उरले 4, हातच्या दिला, 10 म्हणून 2 1 3 गेला, 7 उरले आणि 1 म्हणून हातच्या घेतलेले 1 गेला, 74 उरले. 74 संयुक्त संख्या आहेत, ओके. म्हणजे ह्या ज्या आपण मूळ संख्या पाहिल्या 25, त्या सोडून आणि 1 सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या आहेत. आता जोडमूळ संख्या, ज्या जोडीतील संख्यांना व्याख्या पाहूया. संयुक्त संख्येची व्याख्या पण पाहिली. ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आपण पाहिलेलं आहे 10 या संख्येला 1 आणि 10 शिवाय 2 आणि 5 न भाग जातो, म्हणून या ठिकाणी 10 संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 1 ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही, त्यामुळे 2 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या आहेत. आता जोडमूळ संख्या, ज्या जोडमूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. मूळ संख्या तर आहेच, परंतु त्याच्यामध्ये 2चा फरक असतो. अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या, जोडून आलेली किंवा जुळ्या मूळ संख्या आपण म्हणतो. पहा बरं, 3 आणि 5 फरक 2चा आहे. 5 आणि 7 सलग येणार आहे, फरक 2चा आहे. मूळ संख्या दोन्ही पण. 11 13, 11 आणि 13 मूळ संख्या आहेत, सलग येणार आहेत, फरक 2चा आहे. 29 31 फरक 2 आहे, ओके. त्यानंतर 41 43, 59 61, 71 73 अशा पद्धतीनं शोधा, ओके. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. मग पहा, 3 ते 5 1, 5 ते 7 2, 11 13 3, 29 ते 31 4, 41 43 5, 59 61 6, 71 73 7. पहा, 1 राहिली, हो शोधा. 1 राहिलेली आहे ना मूळ संख्ये जोडमूळ संख्या. कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा लगेचच व्हिडिओ झाल्याबरोबर. यामध्येच पाठीमागं 71 73 आत्ता सांगितलेली जोडी ही शेवटची आहे. पाठ्यामागं त्याच्या कोणती राहिली जोडी जोडमूळ संख्येची ती आठवणीत आणा आणि मग या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर सहमूळ संख्या आहेत. ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक अवयव असतो त्या संख्यांना समूळ संख्या अथवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. 9 आणि 25 या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक अवयव आहे, म्हणून 9 आणि 25 या सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता इथं मूळ संख्या असं म्हटलेलं नाही, सहमूळ संख्या म्हटलेलं आहे. 1 हाच एक सामायिक अवयव असतो. आता तुम्ही पहा, तुम्हाला अर्थ समजला नसेल तर यांनी 9 आणि 25 दिलेला आहे. 9चं अवयव पाडा, 3 गुणिले 3 गुणिले 1, 3 त्रिक 9 1 9. त्यानंतर 25चा अवयव पाड्या, 5 गुणिले 5 गुणिले 1, ओके. 5 5 25 गुणिले 1, त्यामुळं 3 दोघा सामायिक नाही, 5 दोघा सामायिक नाही, 1 आहे. 1 हाच केवळ दोघा सामायिक आहे, त्यांना आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या म्हणतो. सलग येणाऱ्या सगळ्या संख्या 3 4 समूळ संख्या आहेत, 5 6 समूळ संख्या आहेत, 7 8 समूळ संख्या आहेत. अवयव पाडले तर एकच या ठिकाणी सामायिक अवयव मिळतो. 7 म्हणजे 7 1 7 आणि 8 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1, बेदोन्ही 4 दुनी 8 गुणिले 1.
एक हा सामायिक अवयव आहे. ओके, म्हणजे इथं म्हटलेलं आहे कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूह संख्यांची जोडी असते. ओके, त्यानंतर त्रिकोणी संख्या. आता ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. मग या ठिकाणी या मांडणीतील त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. पहा या ठिकाणी इथं एक संख्या आहे, इथं तीन संख्या आहेत, इकडं 2 आहे, ही 2 आहे, ही 2 आहे, तिन्ही बाजू समान आहेत. इथं 6 त्रिकोण संख्या आहेत, अशा 3, इथं 3 टिंबा, इथं 3 ठिपक्या, म्हणजे तिन्ही बाजू समान. इथं 1 2 3 4 ठिपके आहेत, 1 2 3 4 ठिपके आहेत, 1 2 3 4 ठिपके आहेत, म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी समान आहेत. 1 3 6 10 या त्रिकोणी संख्या आहेत. आता त्रिकोणी संख्या शोधायच्या कशा, तर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार, लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार 1 गुणिले 2 त्याला भागिले 2 करायचं, 2ला 2 गेले, बरोबर 1 आले, ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 2 गुणिले 3 लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले 2ला 2 गेले, म्हणून 3 त्रिकोणी संख्या आहे. पुढे जाऊया, 3च्या पुढं 4, 3 गुणिले 4 भागिले 2, 2 न 4ला बघूया, बे के बे, बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6 त्रिकोणी संख्या आहे. चल जाऊया पुढं, 5 गुणिले 6 भागिले 2, 2 न बे के बे, बे त्रिक 6, 5 त्रिक 15 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 6 गुणिले 7 भागिले 2, 2 न 6ला बे त्रिक 6, 7 त्रिक 21. पहा इथं 1 आहे, इथं 3 आहे, एकात 2 मिळवला 3 आलं, 3आत 3 मिळवला 6 आलं. इथं अनेक राहिलेले आहे, 4 गुणिले 5 भागिले 2, 2 न या 4ला बे 2 4, 5 दुनी 10. पहा एकात 2 मिळवले 3 आले, 3आत 3 मिळवले 6 आले, 7 4 मिळवले 10 आले. एक एक संख्या वाढत्या, 10 5 मिळवले 15 आले, 15 6 मिळवले 21 आले, 21 मध्ये 7 मिळवले 28 आले, 28 मध्ये 8 मिळवले 36 आले. अशा पद्धतीनं सलग येणाऱ्या लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2 न त्रिकोणी संख्या मिळते. ओके, नंतर चौरस संख्या. चौरस संख्या एका संख्येला त्या संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते. उदाहरणार्थ 1 गुणिले 1 1 चौरस संख्या, 2 गुणिले 2 4 चौरस संख्या, 3 गुणिले 3 9 ही चौरस संख्या, 4 गुणिले 4 4 चौक 16 चौरस संख्या, 5 गुणिले 5 25 चौरस संख्या. सांगा मग 8 गुणिले 8 88 64 चौरस संख्या आहे. ओके, एका संख्येला त्या संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते. त्या संख्या ठिपक्यांच्या चौरसाकार मांडणीने दाखवता येतात. उदाहरणार्थ 1 4 9 16. इथं 1 गुणिले 1 म्हणजे 1 ठिपका, 4 म्हणजे 2 गुणिले 2 4 ठिपके आहेत का, 9 म्हणजे 3 गुणिले 3 आडवे 3 उभे 3 3 त्रिक 9, पहिली 3 ठिपक्यांची ओळ, दुसरी आणि तिसरी 3 त्रिक 9 16 आहे. या ठिकाणी उभे 4 आडवे 4 4 चौक 16. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. यावरील जे प्रश्न आहेत ते आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सर्व चौथीतल्या स्पर्धकांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.